त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो. खरं तर हे कार्य तुमच्यामध्ये खरोखर खूप महान तुम्ही समजता, परंतु या कार्यामागे मी सांगितलं की 20% कार्य हे आमचं होतं आणि 80% कार्य तुमचं होतं. त्या ठिकाणी जो कार्यक्रम तुम्ही सुरुवातीला घेतला, त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला असं एवढं बळ मिळालं. रस्त्यामध्ये चालत असताना खूप त्रास झाला, संकट आले, तरीसुद्धा तुमच्याकडून ज्या शुभेच्छा मिळाल्या, तुमच्याकडून जे बळ मिळालं, त्यामुळे आम्ही पुढे पुढे चालत राहिलो. तर असं बहुमोल सहकार्य आपण केलं. तर सायकल चालवण्याचा मेन उद्देश मी त्या दिवशीसुद्धा सांगितला की जीवनामध्ये आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पैसा आवश्यक आहे, परंतु पैशानं सर्व काही खरेदी करता येत नाही. जर आपलं आरोग्य जर असेल तर आपण जीवनामध्ये सर्व काही मिळू शकतो. तर मी या ठिकाणी उपस्थित जे सर्व सायकलपटू आहेत किंवा जे सायकल चालवत नाही, त्यांनासुद्धा मी अशी विनंती करतो की आपल्याला आपलं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल, आनंदी जीवन जर जगायचं असेल, तर प्रत्येकानं या ठिकाणी आपल्या शरीरासाठी किमान 1 तास द्यावा. आणि तो तास जर आपण सायकल चालवण्यासाठी दिला तर आपलं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. तर सरांनी सांगितलं की आपण यापुढे सुद्धा असे मोठमोठे मोहीम काढू. तर मी असं म्हणेल की आता यावेळेस आम्ही फक्त 5च लोक गेलो, तर पुढच्या मोहिमेसाठी आपल्या नांदुरा शहरामधून किमान 50 लोक आमच्यासोबत जर असले तर आपण निश्चितच मोठ्यात मोठी मोहीम त्या ठिकाणी करू शकतो. आणि जेव्हा प्रवास करायचो तेव्हा मला प्रत्येक मोठ्या शहरामध्ये सायकलपटू मिळायचे, आमच्यासोबत यायचे. खूप त्यांनी सहकार्य केलं, ते पाहून आम्हाला सुद्धा बळ मिळालं. आणि मी तर असं म्हणेल की आपला नांदुऱ्याचा सायकल ग्रुप हा बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ग्रुप झाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. पुनश्च मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.